पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी प्रभाग क्रमांक 2 मधील विविध गावातील सुरू असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला। या दौऱ्यादरम्यान महापौरांनी पडघे, तोंडरे, गोंधळीपाडा, ढोंगरेपाडा आणि पालेखुर्द या गावांमध्ये रस्ते, गटारी आणि अन्य कामांची बारकाईने पाहणी केली। ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने आणि लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले। केवळ कामांची पाहणीच न करता महापौरांनी स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या, तसेच त्या सोडवण्याचे आश्वासन दिले। या पाहणी दौऱ्यावेळी स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक दिनेश खानावकर, माजी सरपंच कृष्णा पाटील, पनवेल उत्तर मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष आशिष कडू, कायदा सेल संयोजक पवन भोईर, दिलीप भोईर, गजानन पाटील, महेश पाटील, माजी सरपंच नारायण शेठ पाटील, वासुदेव पाटील, श्रीनाथ पाटील, बाबूराव शेठ पाटील, अतुल पाटील, हरेश पाटील, सागर पाटील, पनवेल उत्तर मंडळ उपाध्यक्ष समीर गोंधळी, लक्ष्मण गोंधळी, सुरेश गोंधळी, उमेश निघूकर, ज्ञानेश्वर ढोंगरे, अंकुश ढोंगरे, भगवान ढोंगरे, काशीनाथ ढोंगरे, माजी नगरसेविका अरुणा दाभणे, किरण दाभणे, उमेश दाभणे, हनुमान खांडे, राकेश दुर्गे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते। खरं तर आज मी आमचे स्थायी सभापती बबन मुकादम आणि या विभागातले सर्व प्रमुख कार्यकर्ते आमचे नगरसेवक दिनेश खानावकर असतील, कृष्णा शेठ असतील, महेश पाटील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेल्या मागणीनुसार आज आम्ही पडघे आणि तोंडरे या 2 गावांचा इथे पाहणी दौरा केला आणि आमच्या अशा लक्षात आलं आहे की कन्सल्टंट न नेमता जी काही विकास कामं यापूर्वी करण्यात आली किंवा जी त्यांनी नियोजित केलेली आहेत ती थोडंसं चुकीच्या पद्धतीने झालेली आहे। गाववाल्यांना खरं तर ह्या पाण्याचा निचरा कसा होईल, कुठे त्याचं आउटलेट असेल, या बाबतीत खरं तर स्थानिक पदाधिकारी असतील, गाववाले असतील यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे। आणि आता त्यांनी ज्या दाखवलेल्या समस्या आहेत, आम्ही गल्लीमध्ये फिरलो आहे, त्यामुळे दरवर्षी इथे पूर परिस्थितीमध्ये अतिशय गंभीर अवस्था होते, लोकांचे खूप हाल होतात असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। त्यामुळे आता मी लवकरच येत्या आठवड्यात या विषयासाठी आम्ही कन्सल्टंट नेमू आणि कन्सल्टंट आणि स्थानिक लोक पदाधिकारी यांच्या संयुक्त पाहणी दौऱ्यानंतरच ह्या कामाचे नवीन एस्टिमेट तयार करण्याचे आम्ही आदेश देऊ। खरं तर आतमध्ये फिरल्यावर जाणवतं की इथे पावसाळ्यात काय हाल होत असतील, कारण आतमध्ये गल्ली काँक्रिटीकरण नाही, पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज नाही आहे, त्यामुळे ड्रेनेज लाईन नसल्यामुळे तिथे स्वच्छतेचा अभाव आहे। त्यामुळे आजच अतिशय घाणेरडी परिस्थिती आम्हाला डोळ्यांनी बघायला मिळालेली आहे। त्यामुळे ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आणि आता आम्ही त्याची लवकरच सुरुवात करतो। ज्यावेळी माझी नियुक्ती आमचे गटनेते आणि महापौर बाई पाटील यांनी केली, प्रसन्न ठाकूर असेल, परिसर ठाकूर असेल, यांनी जी नियुक्ती केली त्यावेळीपासूनच हा पाठपुरावा घेतो। आमचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांच्या समस्यांच्या मागण्या आम्ही घेतल्या, त्या पद्धतीने आम्ही काम केलं। आम्ही आमचे महापौर नितीन भाई यांना मागच्या महिन्यातच आम्ही पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने आज हा दौरा ठेवला की ॲक्च्युअल जागेवर जाऊन समस्या काय आहेत, कारण की पत्रव्यवहार केल्याने समस्या सुटत नाही। प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली, त्यासाठी आम्ही पूर्ण जो अधिकारी वर्ग आहे, मग पाण्याचा असेल, डिपार्टमेंट तुमचा बोला, सिवरेजचा लाईनवाला, सिव्हिलवाला, सगळे जे विद्युत विभाग आहेत, सर्व विभागाच्या अधिकारी सोबत आज घेतले। कारण की या आपण ज्या तोंडरेगावात आहोत, तोंडरेगावची समस्या पाहता बघितली तर पाण्याची सर्वात मोठा विषय जो पाण्याचा, तो पावसाळी पाण्याचा निचरा होत नाही बिलकुल। कारण की दरवर्षी आम्ही येतो इथं सकाळी 7-7 वाजता आम्ही या गावात येऊन राहतो, अधिकाऱ्या घेऊन पंपाची वगैरे सुविधा करतो, पण त्यातच काहीतरी एक परमनंट सोल्युशन निघाला पाहिजे म्हणून हा दौरा आम्ही निश्चित केला आहे। म्हणजे प्रभागाचा असेल तर पूर्ण प्रभागाचा दौरा आहे, पण तोंडऱ्या गावाच्याबद्दल बोलायचं झालं तर आणि या गावाच्या ड्रेनेज लाईनची समस्या होती आणि ती पावसाळी पाण्याचा निचरा, या गोष्टीवर आम्ही जास्त भर दिला आहे। समस्या आम्ही ॲक्च्युली 3.5 वर्षापासून प्रशासक होते, आम्ही समस्या मांडतच आलो आहेत। आमचे सहकार्य दिनेश दादा असतील, आता कृष्णा शेठ असतील, सगळ्यांनी आपापल्या गावातील समस्या मांडत आले आहेत। परंतु आता नितीनबाईंसारखा एक सक्षम महापौर आमदार साहेबांनी नितीनबाईंच्या स्वरूपात आम्हाला दिलेलं आहे। आम्हाला खात्री आहे की ज्या ज्या समस्या असतील त्यांचं समाधान नक्की होईल। आज तुम्ही पाहिलं असेल की त्याचंच एक स्वरूप आहे। नितीनबाई प्रचार दौऱ्यादरम्यान लोक नसतील फिरत, तेवढं नितीनबाई आज आम्हाला आमच्या गावामध्ये समस्या लोकांच्या जाणून घेण्यासाठी फिरले। काही लोकांनी म्हटलं की प्रचार दौरा आहे की काय, परंतु बाईंनी जे गल्लोगल्लीत जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नक्कीच त्याचं समाधान लवकरात लवकर होईल। पावसाळी पाण्याचं जे निचरा कसं आहे, हा पौराणिक गाव आहे
आणि नियोजित सिटी असली तर तिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. पौराणिक गाव असल्या कारणानं आजूबाजूला जे डेव्हलपमेंट झालेलं आहे त्याच्या कारणाने जे गावातलं पाणी असतं ते बाहेर पडायला थोडं डिफिकल्ट होतं. परंतु आता भाईंनी तुम्हाला सांगितलं की आम्ही ते कन्सल्टंट नेमू आणि लेवल्स वगैरे घेऊन त्याच्यात काहीतरी समाधान काढू आणि ते नक्की काढतील याची खात्री आम्हाला.